वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा गेम करण्याच्या तयारीत होता। वाल्मिक कराडची धनंजय मुंडे आणि त्यांच्या परिवाराविषयी भाषा चांगली नव्हती। 2025 पर्यंत धनंजय मुंडेंचा गेम करून आमदार परळीतून वाल्मिक कराडला व्हायचं होतं आणि मंत्रिपदाची शपथ घ्यायची होती। अशा पद्धतीचे गंभीर आरोप बाळा बांगर यांच्याकडून करण्यात आले आहेत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिक कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती। भाषा सोडून द्या, 2025 सालीपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रिपदा शपथ घ्यायची होती। आणि तथ्य रेकॉर्डिंग तर येणारच बाहेर। आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय, तर तुम्ही अजून एक काढा, मी तर आता वाल्मिक सगळंच काढतो ना। त्यांनी चालू केलं तर आता अंतच मी करणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं प्रकरण ते म्हणजे बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरण। या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे प्रमुख नाव आलं, त्याचबरोबर बाकी इतरही नावं त्याला जोडून आली। त्यात धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर काही आणखी बऱ्याच गोष्टी गुड गोपित खरं तर बाहेर येताना पाहायला मिळतात। वाल्मिक कराड आणि त्याचे काळे धंदे या निमित्तानं बाहेर आले आणि एवढंच नाही तर आता वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांना संपवण्याच्या तयारीत सुद्धा होता। धनंजय मुंडे आणि त्यांच्या परिवाराविषयी वाल्मिक कराडची भाषा चांगली नव्हती आणि या सगळ्या गोष्टीचे पुरावे, कॉल रेकॉर्डिंग हे सगळं माझ्याकडे असल्याचा आरोप खरं तर बाळा बांगर यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। एवढंच नाही तर त्या रेकॉर्डिंग मी धनंजय मुंडे यांच्या पत्नीला सुद्धा पाठवणार आहे। त्यांनी त्या ऐकाव्यात की वाल्मिक कराडचं त्यांच्याविषयी कशा पद्धतीनं मत होतं किंवा कशा पद्धतीनं बोललं जात होतं। याही पलीकडे जाऊन बाळा बांगर यांनी आणखी एक गंभीर आरोप केलाय की 2025 पर्यंत वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांना राजकीय आयुष्यातनं उठवायचं होतं। तसा प्लॅन सुद्धा वाल्मिक कराडचा होता। परळीमधून आमदारकीची शपथ त्याला घ्यायची होती आणि आमदार होऊन खरं तर मंत्रिपदावरती त्याला बसायचं होतं। अशा पद्धतीची इच्छा वाल्मिक कराडची होती आणि हे सगळं प्लॅनिंग सुद्धा चालू होतं। अशा पद्धतीचा गंभीर आरोप खरं तर बाळा बांगर यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। माध्यमांसोबत बोलताना ते स्पष्टपणे या सगळ्या गोष्टी सांगतात। तशा रेकॉर्डिंग सुद्धा आहेत आणि वेळ आल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी खरं तर पब्लिक करणार आहे, लोकांसमोर मांडणार आहे, पुरावे सुद्धा द्यायला तयार आहे आणि आता वाल्मिक कराडचं सगळं मी काढायला तयार आहे, काही झालं तर अशा पद्धतीनं कर्मत माध्यमांसोबत बोलताना बाळा बांगर यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। मात्र धनंजय मुंडे यांना त्यांच्या आयुष्यातनं, राजकीय आयुष्यातनं संपवून त्यांचा गेम करून खरं तर परळीतनं आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घेण्याची स्वप्न वाल्मिक कराड पाहत असल्याचा गंभीर आरोप खरं तर बाळा बांगर यांनी केल्याचं पाहायला मिळतोय। धनंजय मुंडे यांचा गेम करून राजकीय खरं तर अस्तित्व प्रस्थापित करण्याची मनीषा वाल्मिक कराडची होती। अशा पद्धतीनं गंभीर आरोप बाळा बांगर यांनी केल्याचं पाहायला मिळतोय आणि माध्यमांमध्ये या सगळ्या गोष्टीला धरून कुठं ना कुठं तरी गौप्यस्फोट निर्माण झालाय। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू, त्यासाठी आपला ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।